अमरावती विधानसभा संघाच्या निर्वाचित आमदार सुलभा खोडके यांनी विभागीय महसूल आयुक्त पियुष सिंग यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी विभागीय महसूल प्रशासनाच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचं स्वागत करण्यात आलं। जनसामान्यांची कामं मार्गी लावण्याकरता लोकप्रशासन हा महत्त्वपूर्ण घटक आणि दुवा असल्याने आपले सर्वोपरी सकारात्मक सहकार्य राहील अशी भूमिका लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कार्यालयाला सुद्धा सदिच्छा भेट सुलभाताईंनी दिली। यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचं स्वागत करण्यात आलं। प्रशासनासोबत समन्वय राखण्यासह जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याला आपले सर्वोपरी प्राधान्य राहील ही बाब यावेळी नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांच्या वतीने विशद करण्यात आली। ज्या काही घडामोडी चालू आहे त्याच्यानंतर शपथविधी होईल आणि त्यानंतर आपल्या अमरावती जिल्ह्याचे अमरावती मतदारसंघातले आणि अमरावती शहरातले जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचं या ठिकाणी ठरवलं होतं। परंतु या ठिकाणी विधानसभेचा कार्यक्रम व्हायचा असल्यामुळे परंतु आपल्या या ठिकाणी निवडून आल्यानंतर लोकांच्या अनेक समस्या अनेक त्या ठिकाणी अडचणी आहे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांची भेट घ्यावी आणि सदिच्छा आज खरं म्हणजे सदिच्छाच भेट होती त्यांची। सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये निश्चितच त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून शासनाच्या वतीने जो काही आपल्या काही अडचणी असेल सर्वसामान्य नागरिकांच्या शहराच्या जिल्ह्याच्या त्या अडचणी कशा सोडवता येईल या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यात आली। त्यासोबतच कलेक्टर साहेबांनी जी गाव तिथे अभ्यासिका म्हणून चालू केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सुद्धा अनेक लोकांना शिक्षणासाठी अभ्यासिकेची फार गरज आहे की ग्रामीण भागात त्यांनी ही योजना या ठिकाणी सांगण्यात आली। म्हणून अमरावती शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये ही अभ्यासिका झाली पाहिजे या संदर्भात सुद्धा त्यांना सांगण्यात आलं। त्यांनी या ठिकाणी सांगितलं जसं ग्रामीणमध्ये गाव तिथे अभ्यासिका म्हटलं त्याचप्रमाणे प्रभागातसुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने अभ्यासिका मी देईल आणि शासनाच्या वतीने जो काही फंड असेल तो देण्याचा या ठिकाणी देईल असं या ठिकाणी त्यांनी विश्वास दिला आणि त्या माध्यमातून त्यांची फक्त ही सदिच्छा भेट घेऊन त्यांची ओळख व्हावी आणि आमदार म्हणून त्यांना भेटण्याचा आजचा हा कार्यक्रम। यावेळी माजी महापौर रीनानंदा, ॲडव्होकेट किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, नगरसेवक मंजुश्री महल्ले, जयश्री मोरे, सारिका महल्ले, मिनल सवाई, अफजर बेग, हबीब खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।